नमस्कार. या विश्लेषणात आपले स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाचा 2026च्या खरीप हंगामासाठीचा कडक मास्टर प्लॅन. राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा कापूस पिकाला वाचवण्यासाठी ही बहुचर्चित रणनीती आखली गेली आहे. चला तर मग यामागील संपूर्ण नियोजन समजून घेऊया. आता ह्या संपूर्ण कथेतील मुख्य खलनायक कोण आहे, तर ती आहे गुलाबी बोंडाळी. विचार करा, हे पाहणे खरोखरच किती आश्चर्यकारक आहे ना, की राज्याची संपूर्ण एवढी मोठी कृषी यंत्रणा आणि कायदेशीर प्रशासन फक्त एका लहानशा गुलाबी कीटकाला हरवण्यासाठी कशाप्रकारे सज्ज झाले आहे. एका छोट्याशा कीटकाने संपूर्ण सिस्टमला आपले नियम बदलायला लावले आहेत. मग साहजिकच प्रश्न असा पडतो की या संकटाचा सामना करण्यासाठी 2026 मध्ये राज्य शासन नेमका कसा लढा देत आहे. मागील काही वर्षात या आडीमुळे जे प्रचंड आर्थिक नुकसान झाले ते पुन्हा होऊ नये म्हणून शासनाने नेमकी कोणती स्ट्रॅटेजी बनवली आहे हे समजून घेणं इथे खूप गरजेचं आहे. तर या संपूर्ण आराखड्याचे मुख्य 5 टप्पे आहेत. ते म्हणजे गुलाबी बोंडअळीचे संकट, बियाणे वितरणाचे वेळापत्रक, काळा बाजार टाळणे, 1 जूनची मुदत आणि शेतकऱ्यांसाठीच्या सूचना. आपण यावर एक एक करून नजर टाकूया. पहिला टप्पा, गुलाबी बोंडअळीचे संकट. हेच शासकीय हस्तक्षेपाचे प्रमुख कारण आहे. आपण सगळ्यांनीच पाहिले आहे की मागील काही वर्षात गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे किती मोठे नुकसान झाले होते. अगदी डोळ्यांदेखत पीक उद्ध्वस्त झाले. आणि म्हणूनच यंदा लागवड अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हावी आणि कीड नियंत्रण प्रभावी असावे यासाठी शासनाने एक अत्यंत कडक यंत्रणा लागू केली आहे. हे फक्त कागदी नियम नाहीत, तर शेतीच्या रक्षणासाठी बनवलेले एक संरक्षण कवच आहे. दुसरा टप्पा, बियाणे वितरणाचे निश्चित वेळापत्रक, ज्याद्वारे पुरवठा साखळीवर नियंत्रण ठेवले जाईल. आता बघा, बीटी कापूस बियाण्याची जी पुरवठा साखळी आहे ना, ती आता अत्यंत काटेकोर असणार आहे. कसं ते सांगतो. 10 मे पर्यंत उत्पादक कंपन्या वितरकांकडे बियाणे पोहोचवतील. त्यानंतर मध्य मेच्या आसपास ते किरकोळ विक्रेत्यांकडे येईल. आणि सर्वात महत्त्वाची तारीख म्हणजे 15 मे, कारण 15 मे पासूनच शेतकऱ्यांना थेट विक्री अधिकृतपणे सुरू होईल. त्याआधी कोणतंही बियाणं बाजारात मिळणार नाही. तिसरा टप्पा, काळा बाजार आणि नियमभंग टाळणे. यासाठी काही बाजारपेठेतील सुरक्षा उपाय योजले आहेत. एवढ्या कडक नियोजनासोबतच शासनाने सर्व अधिकृत विक्रेते आणि कृषी सेवा केंद्रांसाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी आणली आहे. म्हणजे काय, तर बाजारात बियाण्याची कृत्रिम टंचाई किंवा साठेबाजी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही आणि ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा दराने विक्री तर अजिबात करता येणार नाही. जो कोणी या नियमांचं उल्लंघन करेल त्याच्यावर तत्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल, हा अगदी स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. चौथा टप्पा, 1 जूनची मुदत. हा या संपूर्ण रणनीतीतील सर्वात निर्णायक नियम आहे. इथे 1 हा आकडा सर्वात महत्त्वाचा आहे. लक्ष देऊ नये का. गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाचा आणि तज्ज्ञांचा अगदी स्पष्ट सल्ला आहे की कापसाची लागवड 1 जून नंतरच केली जावी. 1 जून ही ती अत्यंत महत्त्वाची तारीख आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता प्रश्न असा पडू शकतो की 15 मेला बियाणे मिळाले तर लगेच लागवड का करू नये. तर कृषी तज्ज्ञांचे स्पष्ट म्हणणे आहे की वेळेपूर्वी लागवड केली तर बोंडअळीचा धोका वाढतो. त्यामुळे लागवडीचे वेळापत्रक हे फक्त बियाणे हातात आले आहे म्हणून ठरवू नका. ते हवामान, पावसाची स्थिती आणि कीड व्यवस्थापनाशी सुसंगतच असले पाहिजे. घाई केली तर त्या आळीला आपण स्वतःहून आमंत्रण दिल्यासारखे होईल. 5वा आणि शेवटचा टप्पा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. ही आहेत नियमांचे पालन करण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे. हे सगळे यशस्वी होण्यासाठी शेतकरी बांधवांनी काही गोष्टी पाळणे अत्यंत आवश्यक आहे. अगदी सोप्या पण महत्त्वाच्या 3 स्टेप्स आहेत. बियाणे नेहमी फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच घ्या. खरेदी करताना पक्की पावती मागाच. आणि सगळ्यात महत्त्वाचे, बियाण्याची रिकामी बॅग, त्याचा टॅग आणि बिल अगदी सुरक्षितपणे जपून ठेवा. उद्या काही फसवणूक झालीच तर हेच टॅग आणि पावती आपली पहिली ढाल बनणार आहेत. बघा, दर्जेदार बियाणे घेणे जितके महत्त्वाचे आहे ना, तितकेच महत्त्वाचे आहे प्रत्यक्ष कृतीचे नियम पाळणे. शासनाने सांगितलेल्या कालावधीतच म्हणजे 1 जून नंतरच लागवड करणे आणि कृषी विभागाने दिलेल्या कीड व्यवस्थापनाच्या सर्व अधिकृत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे हे या हंगामाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हे सगळं पाहिल्यानंतर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. राज्य शासनाचे हे एवढे सूक्ष्म आणि कडक नियोजन अखेर गुलाबी बोंडअळीचे हे दुष्टचक्र कायमचे मोडून काढेल का? की निसर्गाचा लहरीपणा आणि हवामानच यंदाच्या अंतिम उत्पादनाची दिशा ठरवेल? काय वाटतंय? पाहूया या हंगामात काय होते ते. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद.